नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र यामधील प्रकरण 3 ब मागणीची लवचिकता या प्रकरणावर आधारित स्वाध्याय अभ्यासणार आहोत। मित्रांनो, जर आपण अर्थशास्त्राच्या इतर प्रकरणांवर आधारित व्हिडिओज जर पाहिलेले नसतील तर वर आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून आपण इतर प्रकरणावर आधारित जे व्हिडिओज आहेत ते आपण पाहू शकता। आणि या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पाहूया मागणीची लवचिकता या पाठावर आधारित स्वाध्याय। प्रश्न पहिला, खालील विधाने पूर्ण करा। यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे, रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता रिकामी जागा। आणि पर्याय दिलेले आहेत अ 0, ब 1, क अनंत आणि ड इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1। म्हणजेच या ठिकाणी मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी। तर अचूक पर्याय आहे अ 0। रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता 0 असते। यानंतर दुसरे विधान आहे, रेषीय मागणी वक्रावरील य अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता रिकामी जागा। पर्याय दिलेले आहेत अ 0, ब 1, क अनंत आणि ड इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1। म्हणजे मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त। तर या ठिकाणी अचूक पर्याय आहे क अनंत। रेषीय मागणी वक्रावरील य अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता अनंत असते। यानंतर तिसरे विधान आहे, क्ष अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र रिकामी जागा। आणि पर्याय दिलेले आहेत अ संपूर्ण लवचिक मागणी, ब संपूर्ण अलवचिक मागणी, क जास्त लवचिक मागणी, ड कमी लवचिक मागणी। तर अचूक पर्याय आहे अ संपूर्ण लवचिक मागणी। क्ष अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र संपूर्ण लवचिक मागणी दर्शवितो। यानंतर चौथे विधान आहे, किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा असणारा मागणी वक्र रिकामी जागा। आणि पर्याय दिलेले आहेत पसरट, ब तीव्र उताराचा, क आयताकृती परिवलयाचा आणि ड समांतर। तर अचूक पर्याय आहे अ पसरट। किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा असणारा मागणी वक्र हा पसरट असतो। यानंतर पाचवे विधान आहे, ईडी बरोबर 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू रिकामी जागा। आणि पर्याय दिलेले आहेत अ सुखसोयीच्या, ब सर्वसाधारण, क जीवनावश्यक, ड अत्यावश्यक। तर अचूक पर्याय आहे क जीवनावश्यक। ईडी इज इक्वल टू 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू जीवनावश्यक असतात। यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत। प्रश्न दुसरा, योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा। यामध्ये पहिला प्रश्न आहे, फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल। तर याला पारिभाषिक शब्द आपल्याला सुचवायचा आहे। उत्तर आहे मागणीची उत्पन्न लवचिकता। पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे मागणीची उत्पन्न लवचिकता। यानंतर दुसरा प्रश्न आहे यातील, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूंच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम। उत्तर मागणीची छेदक लवचिकता। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मागणीची छेदक लवचिकता। यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू। प्रश्न तिसरा आहे, किमतीतील बदलांमुळे
वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. उत्तर आहे मागणीची किंमत लवचिकता. यानंतर चौथा प्रश्न आहे मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता. उत्तर अनंत लवचिक मागणी. चौथ्याचं उत्तर आहे अनंत लवचिक मागणी. पाचवा प्रश्न आहे किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडविणारी लवचिकता. उत्तर आहे एकक लवचिक मागणी. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे एकक लवचिक मागणी. तर मित्रांनो, अशा प्रकारे दुसरा प्रश्न आपण पाहिलेला आहे. यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न तिसरा आहे खालील सहसंबंध पूर्ण करा. आणि यामध्ये पहिला सहसंबंध आपल्याला दिलेला आहे संपूर्ण लवचिक मागणी ED = इन्फिनिट. आणि पुढे आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे, बॉक्स दिलेला आहे आणि ED = 0. तर आपल्याला जो संपूर्ण लवचिक मागणी आणि ED = इन्फिनिट यांचा जो संबंध आहे तो आपल्याला ED = 0 आणि जी ब्लँक दिलेली आहे रिकामी जागा आहे त्यासोबत संबंध शोधायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे काय ते आपण पाहू. किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. आणि त्याचा फॉर्म्युला जे आहे किंवा ते दर्शवितात ED = इन्फिनिट. त्यानंतर पुढे आता ED बरोबर आपल्याला 0 दिलेला आहे. तर त्याचा सहसंबंध आपण शोधू. तर संपूर्ण अलवचिक मागणी किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात आणि ते ED = 0 ने दर्शवितात. म्हणून या ठिकाणी रिकामी जागा जी आहे किंवा रिकामा बॉक्स जो आहे तर त्या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे संपूर्ण अलवचिक मागणी. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा परिवलयाचा मागणी वक्र रिकामी जागा आहे क्ष अक्षाकडे झुकणारा तीव्र उताराचा मागणी वक्र कमी लवचिक मागणी. तर अशा प्रकारे सहसंबंध आपल्याला दिलेला आहे. तर क्ष अक्षाकडे झुकणारा तीव्र उताराचा मागणी वक्र कमी लवचिक मागणीचा जो वक्र आहे तो दर्शवतो. त्यानंतर परिवलयाचा मागणी वक्र तर या ठिकाणी येणार आहे एकक लवचिक मागणी वक्र. परिवलयाचा मागणी वक्र हा एकक लवचिक मागणी वक्र असतो. म्हणून या ठिकाणी जी ब्लँक आपल्याला दिलेली आहे, बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचा एकक लवचिक मागणी वक्र. यानंतर यातीलच तिसरा प्रश्न आहे सरळ रेषेतील मागणी वक्र त्याचा सहसंबंध आहे लिनियर मागणी वक्र. पुढे बॉक्स आहे अरेखीय मागणी वक्र. तर आपल्याला हा सहसंबंध शोधायचा आहे. तर जसा संबंध सरळ रेषेतील मागणी वक्र आणि लिनियर मागणी वक्र यासोबत आहे तसाच प्रकारचा सहसंबंध हा वक्राकार मागणी वक्र आणि अरेखीय मागणी वक्र यांच्यामध्ये आहे. म्हणून जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे, रिकाम्या जागेमध्ये लिहायचं आहे वक्राकार मागणी वक्र. त्यानंतर चौथा प्रश्न आहे पेन आणि शाई. रिकामी जागा दिलेली आहे, बॉक्स दिलेला आहे आणि पुढे आहे चहा कॉपी पर्यायी वस्तू. म्हणजे या ठिकाणी पर्यायी वस्तूचे उदाहरण आहे चहा कॉपी. तर पेनशाई हे कशाचे उदाहरण आहे आपल्याला लिहायचं आहे. तर त्या वस्तू आहे पूरक वस्तू. बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे पूरक वस्तू. यानंतर पाचवा प्रश्न आहे गुणोत्तर पद्धत मागणीतील शेकडा बदल आणि मागणीची लवचिकता छेद किमतीतील शेकडा बदल बिंदूची मागणी लवचिकता याचा सहसंबंध आहे मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर छेद मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. तर आपल्याला सहसंबंध शोधायचा आहे. जो सहसंबंध यामधील बिंदूची मागणी लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील
बिंदूपासूनचे खालचे अंतर छेद मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर यांचा जो संबंध आहे तोच आपल्याला यामध्ये पहिला जो दिलेला आहे आपल्याला त्यासोबत शोधायचा आहे। तर जी ब्लँक आहे किंवा रिकामी जागा आहे तर त्या ठिकाणी येणार आहे बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत। मागणीची लवचिकता छेद किमतीतील शेकडा बदल, तर बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत। यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4 विधान आणि तर्क प्रश्न। यामध्ये एक विधान अ, एका चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते। आणि तर्कविधान आहे ब, मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शविते। आणि पर्याय आपल्याला दिलेले आहेत 4। त्यामध्ये अ पर्याय आहे विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे। त्यानंतर ब पर्याय आहे विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे। यानंतर क पर्याय दिलेला आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे। आणि ड पर्याय आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही। तर आपण आणखी एकदा विधान आणि तर्क पाहणार आहोत। तर विधान आहे एका चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते। आणि तर्कविधान आहे मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शविते। तर या ठिकाणी अचूक पर्याय जो आहे तर अचूक पर्याय आहे क, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे। यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू। विधान आपल्याला दिलेला आहे अ, एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो। आणि तर्कविधान आहे उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो। तर अशा प्रकारे विधान आणि तर्क आपल्याला दिलेला आहे। तर पर्याय आपल्याला दिलेले आहेत। त्यामध्ये अ पर्याय आहे विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे। ब आहे विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे। क पर्याय आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे। आणि ड पर्याय आहे दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही। तर आपण पुन्हा एकदा विधान आणि तर्क पाहू। विधान आहे एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो। आणि तर्कविधान आहे उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो। तर या ठिकाणी अचूक पर्याय आहे ड, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही। दोन्ही विधाने सत्य आहेत परंतु विधान ब जे आहे तर ते अ चे स्पष्टीकरण करत नाही। यानंतर तिसरा प्रश्न आहे यामध्ये अविधान, कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते। आणि तर्कविधान ब आहे किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते। आणि जे आपल्याला पर्याय दिलेले आहे तर त्या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे क, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5 आहे फरक स्पष्ट करा। आणि यामध्ये पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी। तर सुरुवातीला आपण फरकाचे मुद्दा पाहणार आहोत। फरकाचे मुद्दे जे आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्थ। अधिक लवचिक मागणी मध्ये आपण लिहायचं आहे किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला अधिक लवचिक मागणी म्हणतात। यानंतर कमी लवचिक मागणीमध्ये किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी म्हणतात। यानंतर पुढचा फरकाचा मुद्दा आहे मागणी वक्र। तर अधिक लवचिक मागणी वक्र पसरट असतो आणि कमी लवचिक मागणी वक्र तीव्र उताराचा असतो। यानंतर उदाहरण, किमतीत
50% घट झाल्यास मागणीत 100% वाढ होते. कमी लवचिक मागणीमध्ये किमतीत 50% घट झाल्यास किमतीत 25% वाढ होते. यानंतर फरकाचा चौथा मुद्दा आहे लवचिकतेचे मूल्य. अधिक लवचिक मागणीमध्ये अधिक लवचिक मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य 1 पेक्षा जास्त असते. म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. कमी लवचिक मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य 1 पेक्षा कमी असते. म्हणजेच इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1. तर अशा प्रकारे अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी यामधील फरक स्पष्ट करता येतो. यानंतर यातीलच दुसरा प्रश्न आहे संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. तर यातील फरक आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला अर्थ पाहू. किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. यानंतर किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी म्हणतात. यानंतर मागणी वक्र. संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र क्ष अक्षाला समांतर असतो आणि संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र य अक्षाला समांतर असतो. उदाहरण, किमतीत अल्पशी घट झाल्यास मागणीत अनंत वाढ होते. उदाहरणार्थ सोने. आणि संपूर्ण अलवचिक मागणीमध्ये किमतीत कितीही घट झाली तरी मागणी स्थिर राहते. उदाहरणार्थ जीवनावश्यक वस्तू. यानंतर चौथा मुद्दा आहे लवचिकतेचे मूल्य. संपूर्ण लवचिक मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य अनंत असते. त्यानंतर संपूर्ण अलवचिक मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य 0 असते. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0. तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी यातील फरक स्पष्ट करता येतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. उत्तर. मागणीची लवचिकता अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यातील महत्त्वाचे स्पष्टीकरण खाली दिलेले आहे. 1. वस्तूचे स्वरूप. वस्तूंच्या स्वरूपानुसार जीवनावश्यक वस्तू, सुखसोयीच्या वस्तू आणि चैनीच्या वस्तू असे वर्गीकरण केले जाते. जीवनावश्यक वस्तू उदाहरणार्थ अन्नधान्य, औषधे, पुस्तके इत्यादींची मागणी अलवचिक असते. सुखसोयी आणि चैनीच्या वस्तू उदाहरणार्थ कार, अत्तर, सुगंधी द्रव्ये, फर्निचर इत्यादींची मागणी लवचिक असते. 2. पर्यायी वस्तूंची उपलब्धता. जेव्हा वस्तूला बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असतात अशा वस्तूंची मागणी सर्वसाधारणपणे लवचिक असते. उदाहरण लिंबू सरबत, ऊसाचा रस इत्यादी. पण वस्तूला बाजारात जवळचा पर्याय उपलब्ध नसेल उदाहरणार्थ मीठ तर अशा वस्तूंची मागणी अलवचिक असते. 3. वस्तूचे अनेक उपयोग. एकाच उपयोगासाठी असणाऱ्या वस्तूची लवचिकता कमी असते. विविधोपयोगी वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ वीज. 4. व्यसनाच्या वस्तू. सवयीच्या वस्तूंची मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ अंमली पदार्थ. 5. टिकाऊपणा. टिकाऊ वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ फर्निचर तर नाशवंत वस्तूंची मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ भाजीपाला. 6. पूरक वस्तू. एक गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंना मागणी केली जाते. अशा पूरक वस्तूंची मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ
मोबाईलची किंमत कमी झाली तर सिम कार्डची मागणी वाढू शकते. 7वा मुद्दा आहे उपभोक्त्यांचे उत्पन्न. उपभोक्त्यांची उत्पन्न पातळी उच्च असेल तर मागणी अलवचिक असते. उच्चभ्रू व्यक्ती आणि गरीब व्यक्तींच्या मागणीवर किंमत बदलाचा परिणाम क्वचितच होतो. यानंतर पुढचा घटक आहे गरजेची तीव्रता. ज्या वस्तूची गरज अधिक तीव्र असते त्या वस्तूची मागणी कमी लवचिक असते. उदाहरणार्थ औषधे. ज्या वस्तूची गरज कमी तीव्र असते त्या वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ मोटारगाडी. यानंतर 9वा घटक आहे कालावधी. सामान्यपणे असे सांगता येईल की कालावधी जेवढा अधिक तेवढी मागणीची किंमत लवचिकता अधिक असते आणि कालावधी जेवढा कमी तेवढी मागणीची किंमत लवचिकता कमी असते. कारण उपभोक्त्याच्या उपभोग प्रवृत्ती दीर्घ कालावधीत स्वस्त व पर्यायी वस्तूंच्या बाजूने बदलू शकतात. तर अशा प्रकारे मागणीची किंमत लवचिकता निर्धारित करणारे घटक आपल्याला स्पष्ट करता येतात. यानंतर प्रश्न दुसरा आहे मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत स्पष्ट करा. उत्तर. एकूण खर्च पद्धत ही प्राध्यापक मार्शल यांनी विकसित केली आहे. मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय. या संदर्भात मार्शल यांनी खालील संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. अ. जास्त लवचिक मागणी. जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात वाढ होते तेव्हा ती जास्त लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त. आ. एकक लवचिक मागणी. जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते, एकूण खर्चात बदल होत नाही किंवा स्थिर राहते, मागणीची लवचिकता अशा वेळेस 1 असते. बदलामुळे एकूण खर्चात घट होते तेव्हा ती कमी लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा कमी असते. आता हे सर्व उदाहरणाच्या साहाय्याने आपण स्पष्ट करणार आहोत. म्हणून खाली उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करू. तर तक्ता आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता. तर यामध्ये वरील तक्त्यात अ मध्ये मूळ किंमत 10 रुपये तर मूळ मागणी 6 नग आहे. म्हणजे वस्तूवर 60 रुपये एवढा एकूण खर्च होतो. जेव्हा किंमत 20 रुपयापर्यंत वाढते तेव्हा मागणी 5 नगापर्यंत कमी होते व 100 रुपये एवढा एकूण खर्च होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा जास्त असल्याने मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त आहे. म्हणजे ही जास्त लवचिक मागणी आहे. यानंतर आ मध्ये मूळ किंमत 30 रुपये तर मूळ मागणी 4 नग आहे. म्हणून वस्तूवर रुपये 100 एवढा एकूण खर्च होतो. जेव्हा किंमत 40 रुपयेपर्यंत वाढते तेव्हा मागणी 3 नगांपर्यंत कमी होते व रुपये 120 एवढा एकूण खर्च होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चा एवढा असल्याने मागणी एकक लवचिक आहे. म्हणजेच इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1. ई कॉलम जो आहे तर ई मध्ये मूळ किंमत 50 रुपये तर मूळ मागणी 2 नग आहे. म्हणजेच वस्तूवर 100 रुपये एवढा एकूण खर्च होतो. जेव्हा किंमत 60 रुपयेपर्यंत वाढते तेव्हा मागणी 1 नगापर्यंत कमी होते व एकूण खर्च 60 रुपये एवढा होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा कमी असल्याने मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी आहे. म्हणजे ही कमी लवचिक मागणी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धत आपल्याला स्पष्ट करता येते. यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा.
मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व विशद करा. उत्तर: मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व खालीलप्रमाणे स्पष्ट करता येते. 1. उत्पादकासाठी महत्त्वपूर्ण. प्रत्येक उत्पादक तो विक्री करत असलेल्या उत्पादनांची किंमत ठरवित असतो. ही ठरविताना त्याला मागणीची लवचिकता उपयोगी ठरते. जर वस्तूची मागणी जास्त अलवचिक असेल तर तो किंमत अधिक ठरवेल. तसेच जर वस्तूची मागणी अलवचिक असेल तर तो किंमत कमी करेल. जर उत्पादक मक्तेदार असेल तर त्याचे मूल्यभेद धोरण भिन्न बाजारपेठातील मागणीच्या लवचिकतेवर अवलंबून असेल. यानंतर 2. शासनासाठी महत्त्वपूर्ण. कर लागू करताना देशाचे अर्थमंत्री या संकल्पनेचा वापर करतात. ते त्या वस्तूंवर कर आकारतात ज्यांची मागणी तुलनेने अलवचिक असते, कारण अशा वस्तूंच्या मागणीवर फारसा परिणाम होत नाही आणि अर्थमंत्री कराद्वारे सहजपणे महसुलात वाढ करू शकतात. 3. उत्पादन घटकांचे मोबदले ठरविताना महत्त्वपूर्ण. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उत्पादन घटकांच्या किमती ठरविण्यासाठी उपयुक्त आहे. ज्या उत्पादन घटकांची मागणी लवचिक आहे त्यांच्यापेक्षा ज्या उत्पादन घटकांची मागणी अलवचिक आहे त्यांचे मोबदले जास्त असतात. 4. विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण. आंतरराष्ट्रीय व्यापारातील नियम व अटी निश्चित करण्यासाठी मागणीची लवचिकता उपयुक्त ठरते. किमतीमध्ये वाढ करता येतील अशा अलवचिक वस्तूंची निर्यात देश करतात. उदाहरणार्थ, ओपेक पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांच्या संस्थेने अनेक वेळा त्यांच्या किमतीत वाढ केली आहे. देशाचे आयात निर्यात धोरण ठरविण्यासाठी देखील या संकल्पनेचा उपयोग होतो. यानंतर 5वं महत्त्व आहे सार्वजनिक सुविधा. रेल्वेसारख्या अलवचिक मागणी असणाऱ्या सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत उपभोक्त्यांचे शोषण टाळण्यासाठी सरकार एकतर अनुदान देते किंवा त्यांचे राष्ट्रीयकरण करते. नंबर 6. उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण. वस्तूवरील खर्चाचे एकूण उत्पन्नातील प्रमाण कमी असेल तर मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ, वर्तमानपत्रे. जेव्हा वस्तूवरील खर्चाचे प्रमाण जास्त असेल तर मागणी जास्त लवचिक असते. तर अशा प्रकारे मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व आपल्याला विशद करता येते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागणीची लवचिकता या पाठावर आधारित जे स्वाध्याय आहे तर त्या स्वाध्यायातील प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.